जय शिवराय मित्रांनो ई श्रम कार्ड याच्यामध्ये शासनाच्या काही योजना ॲड केलेल्या गेलेल्या आहे. तरी आपल्याला ज्या शासनाच्या योजना आहे ज्यांचा आपण लाभ घेतला आहे आजपर्यंत कोणत्या कोणत्या योजनेचा लाभ घेतला आहे, ई श्रम कार्ड हे आपल्याला पहिलं डाउनलोड करायचं आहे. तिथं काय काय ऑप्शन आलेले आहे ते पण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचे आहे. कोणत्या योजनेचा आपण लाभ घेतलेला आहे, कोणत्या योजनेचा नाही घेतलेला आहे ते तिथं सर्व योजना दाखवल्या आहे. त्याच्यामध्ये नरेगा अंतर्गत जे योजनेचा आपण लाभ घेतलेला आहे कामाचा, त्याचे पैसे बी चेक केले जाते मित्रांनो. आणि अजून काही भरपूर योजना त्याच्यामध्ये ॲड केल्या गेलेल्या आहेत. तर ई श्रम कार्ड कसं आपल्याला डाउनलोड करायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे. तरी कोणी चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे. चला मग व्हिडिओ सुरू करूया. इथं आल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. आपला स्वतःचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॅप्चा जसा आहे तसा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकायचा आहे मित्रांनो आपण कॅप्चा टाकला आहे, मोबाईल नंबर टाकला आहे. सेंड OTP या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. सेंड OTPवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. परत आपल्याला आपला कॅप्चा चुकला होता. OTP येईल मित्रांनो. OTP टाकून घ्यायचा आहे आपल्याला. OTP 8 अंकाचा आहे मित्रांनो, तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला. मित्रांनो OTP टाकला आहे, कॅप्चा टाकला आहे. सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर मित्रांनो आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकला आहे मित्रांनो, कॅप्चा टाकला आहे. सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. OTP येईल मित्रांनो, OTP टाकून घ्यायचा आहे, कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो कॅप्चा टाकला आहे, हे OTP टाकला आहे, कॅप्चा टाकला आहे, व्हॅलिड आहे. OTPवर क्लिक करायचं आहे. पुढे येणार आहोत मित्रांनो आपण आता. हे पाहू शकता मित्रांनो, आपल्याला त्याच्यामध्ये काय काय दाखवतं आहे. इथं आपला रजिस्ट्रेशन नंबर दाखवतो आहे. या रकान्यामध्ये खाली यायचं आहे आपल्याला. चेक हिअर टू अपडेट प्रोफाईल, खाली तुम्ही पाहू शकता. अपडेट eKYC, आपल्याला अपडेट eKYC करायची मित्रांनो. तुम्ही पाहू शकता KYC करून घ्यायची आहे मित्रांनो. इथं आता आपली eKYC सक्सेसफुल दाखवणार आहे. तुम्ही पाहू शकता ही झालेली मित्रांनो eKYC सक्सेसफुल. तुम्ही पाहू शकता आपली KYC सक्सेसफुल झालेली आहे. योर कॉन्टॅक्ट ई श्रम पोर्टल सक्सेसफुल. मित्रांनो आता आपण आपलं कार्ड डाउनलोड करू. आपण अपडेट केलेलं आहे समजा काही. इथे यायचं आहे प्रोफाईल तपशील या बटनावर क्लिक करायचं आहे. इथं UN कार्ड डाउनलोड करा हे ऑप्शन आलेलं आहे. आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे. कार्ड डाउनलोड करा याच्यावर क्लिक करायचं आहे. UN कार्ड डाउनलोड होत आहे. लगेच 2 मिनटात आपलं UN कार्ड 2 सेकंदामध्ये डाउनलोड होईल मित्रांनो. तुम्ही पाहू शकता हे आपलं कार्ड डाउनलोड झालेलं आहे. उघडा या बटनावर क्लिक करायचं आहे. PDF द्वारा उघडून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता हे UN कार्ड आपलं डाउनलोड झालेलं आहे मित्रांनो. हे पत्ता आहे. तुम्ही पाहू शकता UN कार्ड डाउनलोड झालेलं आहे आपलं. हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही. याच्यावर ही समधी माहिती होती मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला शासकीय योजनेचे किती पैसे येईल आहे ते कसे बघायचे आहे. चला मग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर हे पहा आपण ई श्रमच्या पोर्टलवर आहे. केंद्र शासनाच्या किती योजनाचा लाभ घेतलेला आहे ते बी बघायचं आहे आपल्याला. याच्यावर समधी माहिती दिलेली मित्रांनो, चेक करू शकता तुम्ही. हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही. इथं पाहण्यासाठी क्लिक करा. हे रोजगार नरेगाचं आहे. हे पाहू मित्रांनो आपल्याला काही पैसे येईल आहे काही योजनेचे. 2 मिनटं समजा मित्रांनो येईल आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही. हे नरेगाचे पैसे येईल आहे तुम्ही पाहू शकता. आपल्याला परत वापस यायचं आहे मित्रांनो. तिथंच
अजून दुसऱ्या योजनेचे पाहू पुन्हा. अजून दुसरं काहीच नाही आहे मित्रांनो. अन्य सुरक्षा योजना पाहू. याच्यामध्ये काही घेतलेलं आहे का? इथं पहा, या बटनावर क्लिक करायचं मित्रांनो. हे गोदामचं आहे मित्रांनो. आपण गोदाम घेतलेले आहे, हे पाहू शकता तुम्ही. याच्यामध्ये आपण लाभ घेतलेला आहे मित्रांनो. हे दाखवत आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता.